येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध नेते हे दिल्लीमध्ये आपला तळ ठोकून आहेत. भाजप नेत्यांनी सुद्धा या दरम्यान भेटींवर भर दिला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीकडून अनेक जण इच्छुक आहेत. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळते. यासोबतच इच्छुकांमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते तथा दैनिक नालंदा एक्सप्रेसचे संपादक दिलीप शिंदे, बक्षी इप्परग गावचे सरपंच प्राचार्य विश्रांत गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर मुगळे यांची नावं चर्चेत असून लिंगायत समाजाचे नेते तथा माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असून त्यांच्याही नावाची आता चर्चा होऊ लागली आहे. तसेच माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह त्यांच्या कन्या कोमल साळुंखे या सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी भाजपनं मुंबईतील रहिवासी मूळचे अक्कलकोट तालुक्यातील ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना 2 वेळा उमेदवारी दिली. एकदा त्यांचा पराभव झाला आणि दुसऱ्यामध्ये ते लाटेमध्ये निवडून आले, पण त्यांना अपेक्षित असं काही करता आलेलं नाही. दुसऱ्यांदा भाजपकडे असलेल्या डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना लोकांनी 1.5 लाख मतांनी विजयी केलं. या 5 वर्षात पावणे 5 वर्ष तर या महाराजांनी आपलं तोंडच उघडलं नाही. त्यातच त्यांच्या बनावट दाखल्याचा मुद्दा ऐरणीवर येऊन भाजपाची पुरती बदनामी झाली आहे. त्यामुळे सोलापुरातून आता अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरातील एका नेत्यांनी माध्यमांसमोर तशी मागणी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे.